दुचाकी वाहनधारकांसाठी आली आहे मोठी सूचना। आता जर तुम्ही देखील दुचाकी वाहन चालवणारे व्यक्ती असाल, तुमच्याकडे देखील दोन चाक वाहन देखील असेल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा देखील ठरणार आहे। ज्या नागरिकांकडे टू व्हीलर असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार असून, तुमच्याकडे जर टू व्हीलर असेल तर तुमच्यासाठी दोन कडक नियम या ठिकाणी लावण्यामध्ये आलेलं आहे। आता ज्या नागरिकांकडे हे दोन महत्त्वाचे कागदपत्र असतील त्यांनाच देखील आता टू व्हीलर चालण्याची परवानगी देखील देण्यामध्ये येणार असून, आता जर तुमच्याकडे पण जर हे दोन महत्त्वाचे कागदपत्र नसतील तर तुम्हाला देखील आता टू व्हीलर म्हणजेच दुचाकी वाहन देखील चालण्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला दंड देखील भरावा लागणार आहे। तर ज्या नागरिकांकडे फक्त एकच या ठिकाणी कागदपत्र असतील आणि दुसरं कागदपत्र जर त्या व्यक्तीकडे नसेल तर त्याला देखील या ठिकाणी 2000चा दंड भरावा लागेल आणि ज्या नागरिकांकडे दोन्हीही कागदपत्रे नसतील तर त्यांना देखील 5000 रुपयापर्यंतचा दंड देखील भरावा लागणार। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती महत्त्वाची दोन कागदपत्रे कोणती असणार आहे सविस्तरपणे ते बघणार आहोत। एक मार्च पासून देखील कोणता दोन कागदपत्रे देखील नागरिकांना लागणार असून ते सविस्तरपणे तुम्हाला देखील ते जवळ ठेवावे लागणार आहे। आता हे दोन महत्त्वाचे कागदपत्रे तुमच्या जवळ असणं गरजेचे सांगण्यामध्ये आलेले आहे। 1 मार्च पासून जो महत्त्वाचा नियम लागू होत आहे त्या नियमामध्ये देखील असंही सांगण्यामध्ये आलेलं असून, आता तुम्हाला देखील हे दोन महत्त्वाचे कागदपत्रे तुमच्या जवळ देखील ठेवणे महत्त्वाचे सांगण्यामध्ये आले असून, ज्या नागरिकांकडे हे दोन महत्त्वाचे कागदपत्र नसतील तर त्यांनी देखील ते लवकरात लवकर काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला देखील दुचाकी वाहन चालण्यास कुठलीही अडचण कुठलीही बाधा निर्माण होणार नाही नसता तुम्हाला देखील मोठमोठे दंड देखील भरावे लागणार जर तुम्ही देखील या ठिकाणी हे दोन महत्त्वाचे कागदपत्र काढले नाही आणि तुम्हाला देखील या ठिकाणी कोणी पकडलं तर तुम्हाला देखील आता 2000 रुपये आणि दोन्ही कागदपत्र नसल्यास तुम्हाला देखील 5000 रुपयापर्यंतचा दंड देखील भरावा लागणार आहे आणि हा दंड देखील तुम्हाला ऑनलाईन देखील तुमच्या खात्यातून पूर्णपणे कट होणार आहे। कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील तुमच्या गाडी नंबर प्लेटून पूर्णपणे जर तुम्ही देखील हे महत्त्वाचे कामे केलेले नसतील तर तुमच्या देखील त्या खात्यातून पूर्णपणे कट होऊ शकतात। त्यामुळे ते दोन महत्त्वाचे कामे पूर्णपणे करून टाका, जेणेकरून तुम्हाला देखील टू व्हीलर चालवण्यास कुठलीही अडचण कुठलीही बाधा निर्माण होणार नाही। त्याचबरोबर 2 ते 3 चुका देखील तुम्हाला टाळायच्या सांगण्यामध्ये येणार असून 1 मार्च 2026 पासून हे दोन महत्त्वाचे कागदपत्र तर तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणे तयार ठेवणे गरजेचे सांगण्यामध्ये आलेले आहे। पण जर तुम्ही देखील दुचाकी वाहन चालत असाल आणि तुम्ही देखील या 2 ते 3 महत्त्वाच्या चुका करत असाल तर तुम्हाला देखील आता ऑनलाईन देखील तुमच्या खात्यातून दंड पूर्णपणे वसूलल्या जाणार असून, तुम्हाला देखील त्या महत्त्वाच्या चुका टाळणं गरजेचे सांगण्यामध्ये आलेलं आहे। आता जे नागरिक देखील या महत्त्वाच्या चुका करत असतील, ह्या महत्त्वाच्या चुकांमुळे देखील पूर्णपणे दररोजच्या दररोज या ठिकाणी अपघात देखील होत आहे। आता याच चुका देखील टाळण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेण्यामध्ये आलेला असून, यामध्ये आता 2 ते 3 महत्त्वाचे नियम काढण्यामध्ये आलेले आहे। हे 2 ते 3 नियम खूप कडक देखील ठरणार असून, आता जर तुम्ही देखील या नियमांचे उल्लंघन केले 1 मार्च पासून तर तुम्हाला देखील मोठा या ठिकाणी जुर्माना भरावा लागणार, तुम्हाला देखील मोठा दंड देखील द्यावा लागणार आहे आणि हा दंड देखील तुम्हाला पूर्णपणे असा न देता तर तुमच्या देखील तो दंड बँकेच्या खात्यावरून देखील काटणार असून, तुम्हाला देखील काळजीपूर्वक देखील टू व्हीलर सुद्धा आता चालावी लागणार आहे। तर जे नागरिक देखील पूर्णपणे टू व्हीलर मध्ये पूर्णपणे नियमाचे उल्लंघन करत होते त्या नागरिकांसाठी ही बातमी पूर्णपणे चिंताची ठरणार असून, तुम्हाला देखील आता कोणत्याच नियमाचं उल्लंघन देखील करता येणार नसून, आता तुम्ही जर नियमांचे उल्लंघन जर केले तर तुम्हाला देखील पूर्णपणे दंड वसुली करून देखील घेणार असून, तुमचा तो वसुलीचा दंड देखील पूर्णपणे ऑनलाईन तुमच्या बँकेच्या खात्यावरून कटणार आहे। तर त्यामुळे तुम्ही देखील या महत्त्वाच्या 2 चुका देखील टाळणं गरजेचे सांगण्यामध्ये आलेलं असून, तुम्हाला देखील ते 2 महत्त्वाचे कागदपत्र तयार ठेवावे लागणार आहेत। ज्या नागरिकांचे ते महत्त्वाचे कागदपत्र तयार नसतील, ते 2 महत्त्वाचे कागद जर तुमच्याकडे आजपर्यंत तुम्ही काढलेले नसेल तर तुम्ही देखील ते लवकरात लवकर काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला देखील टू व्हीलर म्हणजेच दुचाकी वाहन चालण्यास कुठलीही अडचण कुठलीही बाधा देखील येणार नाही आणि तुमचा देखील पैसा या ठिकाणी जाणार नाही। दंडाच्या माध्यमातून तुमचा जो पैसा जाईल तो पूर्णपणे वाचेल आणि तुम्हाला देखील हे 2 महत्त्वाचे कागदपत्र तुमचा तो दंड वाचू शकतात। तर चला ते महत्त्वाचे 2 कागदपत्र कोणते आहेत ते
एकदा आपण पूर्णपणे बघूया. त्यापूर्वी तुम्हाला देखील काही महत्त्वाच्या चुका असणार आहेत. त्या महत्त्वाच्या चुका देखील टाळायच्या आहे. जे नागरिक ह्या 2 ते 3 चुका करत होते त्यांनी त्या लवकरात लवकर या 2 ते 3 महत्त्वाच्या चुका टाळाव्या. जर तुम्ही त्या टाळल्या नाही तर तुम्हाला देखील खूप मोठा दंड देखील भरावा लागणार. जे नागरिक ह्या 2 महत्त्वाच्या चुका करत होते त्यांना जर देखील या ठिकाणी आता ती चूक पकडल्यास त्यांच्या खात्यातून पैसे देखील थेट काटणार असून 1 मार्च 2026 पासून हे 2 महत्त्वाचे कडक नियम या ठिकाणी बजावण्यामध्ये येणार असून आता जर तुम्ही देखील याच नियमाचे उल्लंघन केले तर तुम्हाला देखील आता मोठा जुर्माना सुद्धा होऊ शकतो. तुमच्या खात्यातून थेट देखील दंडच्या माध्यमातून तुम्हाला देखील या ठिकाणी मोठी रक्कम वसुली करून तुमच्याकडून घेतली या ठिकाणी जाऊ शकते. तुम्ही देखील या महत्त्वाच्या चुका करत असाल तर आजच देखील तुमच्या चुका सुधारा आणि तुम्ही देखील या ठिकाणी गाडीचे नियम देखील कडक झाल्यामुळे तुम्हाला देखील ते कडक नियम पाळावेच देखील लागणार आहे. तर चला त्या महत्त्वाच्या चुका देखील आपण बघू. जर तुम्ही देखील या दोन चुकापैकी दुसरी चूक जर तुम्ही केली तर तुम्हाला देखील तब्बल 10,000 रुपयापर्यंतचा दंड देखील लागू शकतो आणि हा दंड देखील तुमच्या खात्यातून पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे कटू शकतो. त्यामुळे तुम्ही देखील ती दुसरी आणि महत्त्वाची चूक देखील करू नका जेणेकरून तुम्हाला देखील दंड भरावा नाही लागणार. जे नागरिक ही दुसरी महत्त्वाची आणि कडक देखील नियमामध्ये आलेली आहे ही दुसरी महत्त्वाची चूक जे नागरिकांनी केलेली आहे, जे नागरिक देखील आता करायचा विचार करत होते त्यांनी देखील ती महत्त्वाची चूक कधीही करू नये. नसता त्यांच्या खात्यातून पूर्णपणे 10,000 रुपयांचा दंड देखील वसवल्या जाणार आहे. त्यामुळे तुम्ही पण ती चूक जर करत असाल तर तुम्ही देखील आता ती चूक आजपासूनच पूर्णपणे बंद करा. आणि 1 नंबरची चूक देखील तुम्ही पण करत असाल तर तुम्हाला देखील 2,000 रुपयांचा दंड देखील या ठिकाणी पूर्णपणे वसुल्या जाणार असून तुम्ही जर ती चूक अशीच करत राहिले तर तुम्हाला देखील मोठा या ठिकाणी जुर्माना द्यावा लागणार. तुम्हाला देखील मोठा दंड देखील द्यावा लागणार. त्यामुळे ह्या 2 महत्त्वाच्या चुका जर तुम्ही करत असाल, गाडी चालवताना जर तुम्ही देखील हे काम करत असाल तर तुम्ही ते आजपासूनच बंद करा जेणेकरून तुम्हाला देखील दंड या ठिकाणी होणार नाही. तुम्हाला देखील या ठिकाणी तुमच्याकडे या ठिकाणी पैशाचा दंड देखील तुम्हाला देखील मिळणार नाही. त्यामुळे आता जे नागरिक अशा चुका करत होते त्यांनी देखील लवकरात लवकर या चुका पूर्णपणे बंद करून टाका जेणेकरून तुम्हाला देखील पूर्णपणे या ठिकाणी दंडचा या ठिकाणी पूर्णपणे तुम्हाला नियम कळणार आहेत. तर हे 2 महत्त्वाचे कामे देखील तुम्हाला करायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला देखील या 2 महत्त्वाच्या चुका केल्यास मोठा दंड देखील होऊ शकतो. तर चला एकाच मिनिटामध्ये सविस्तरपणे आपण ते 2 कामे बघून घे जे चुका देखील नागरिक करत होते. आता जर ज्या नागरिकांनी जर त्या चुका केलेल्या असेल तर आता जाऊन द्या, पण 1 मार्च पासून तुम्ही देखील या 2 महत्त्वाच्या चुका लगेच बंद करून टाका जेणेकरून तुम्हाला देखील दंड होणार नाही. ज्या नागरिकांनी या चुका आजपर्यंत केलेल्या असेल तर ते देखील चालून जाणार. पण 1 मार्च 2026 पासून जर तुम्ही देखील अशाच चुका करत असाल तर तुम्हाला देखील मोठा दंड देखील पुकारावा लागेल. तुमच्या खात्यातून देखील मोठा दंड या ठिकाणी वसुलला जाईल. त्यामुळे जर तुम्ही देखील आजपर्यंत अशा चुका करत होत्या तर देखील आजपासून करू नका. पहिली आणि महत्त्वाची चूक देखील असणारा या ठिकाणी मोबाईलवर बोलता गाडी या ठिकाणी हाणण्यास आता देखील तुमच्या खात्यातून 2,000 रुपये कट देखील होऊ शकतात. दंडच्या माध्यमातून देखील तुम्हाला 2,000 रुपयापर्यंतचा दंड देखील सरकारला द्यावा लागणार. ही कडक या ठिकाणी नियमावली 1 मार्च पासून लागू होणार असून 1 मार्च 2026 पासून जर तुम्ही मोबाईलवर बोलून देखील गाडी चालवत असाल, एक हाताने गाडी चालवत असाल आणि एक हाताने मोबाईलवर बोलत असाल तर तुम्ही देखील आता ही महत्त्वाची चूक लगेच टाळून टाका जेणेकरून तुम्हाला देखील पूर्णपणे या ठिकाणी दंड वसुलीचा सामना देखील करावा नाही लागणार. जे नागरिक मोबाईल चालू करून देखील या ठिकाणी गाडी चालवत असेल त्यांना देखील ही बातमी या ठिकाणी पोहोचा, त्यांच्यापर्यंत ही बातमी गेली पाहिजे. आणि दुसरं आणि महत्त्वाचं अत्यंत मोठी चूक देखील नागरिक करत होती, ती जर चूक या ठिकाणी आता धरल्या गेली तर त्यांच्या खात्यातून किंवा त्यांच्याकडून देखील 10,000 रुपयापर्यंतचा दंड देखील वसवल्या जाणार असून आता जर तुम्ही देखील ही चूक करत असाल, जर तुम्ही देखील 1 मार्च 2026 पासून जर तुम्ही देखील एक नियम मोडला, ही जर अट तुम्ही देखील मोडली तर तुम्हाला देखील 10,000 रुपयांचा दंड देखील द्यावा लागणार. जे नागरिक ही एक मोठी चूक करत होते त्यांनी ती आजपासूनच बंद करा जेणेकरून तुमच्या खात्यातून कुठलीही रक्कम या ठिकाणी कट होणार नाही, म्हणजेच तुम्हाला देखील कुठलाही दंड द्यावा लागणार नाही. जे नागरिक गाडी या ठिकाणी दारू पिऊन चालत होते, जे नागरिक या ठिकाणी गाडीला चालत होते 2 व्हीलर, जर तुम्ही देखील आता दारू पिऊन चालत असाल तर लगेच ती बंद करा जेणेकरून तुम्हाला देखील दंड या ठिकाणी द्यावा नाही लागणार. आता देखील तुम्ही जर दारू पिताना किंवा दारू पिऊन देखील
गाडी चालवताना या ठिकाणी आढळल्यास देखील तुमच्यावर या ठिकाणी मोठी कारवाई होणार असून तुम्हाला देखील 10,000 रुपयापर्यंतचा दंड देखील या ठिकाणी भरावा लागणार आहे। त्यामुळे तुम्ही देखील आता सावध व्हा। जर तुम्ही देखील या दोन महत्त्वाच्या चुका करत असाल तर त्या देखील आजच टाळा, जेणेकरून 1 मार्च 2026 पासून जी महत्त्वाची नियमावली या ठिकाणी जाहीर होणार आहे त्यामध्ये देखील तुम्हाला कुठलाही दंड देखील द्यावा नाही लागणार। या दोन महत्त्वाच्या चुका आजच टाळा आणि तुम्ही देखील दंडापासून दूर राहा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। त्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।